बातमी जी प्रभाव पाडेल। 9 मार्च रोजी शिवपुरी चिकाळा फाटा येथे 7वी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन। हदगाव तालुक्यातील मौजे शिवपुरी चिकाळा फाटा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या धम्म परिषदेला पूज्य भंते दीपरत्न नांदेड व पूज्य भंते धमानंद पुणे यांची धम्मदेशना होणार आहे। या धम्म परिषदेमध्ये सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्याचे आयोजन करण्यात आले आहे। या बौद्ध धम्म परिषदेला सर्व बौद्ध बांधवांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक बोधिवृक्ष कदम यांच्या वतीने करण्यात आले आहे। सर्वप्रथम तुमच्या या महा 24 तास या चॅनलचे मी आभार मानतो। विषय असा आहे, संबोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चिकाळा या संस्थेच्या वतीने जवळपास 7 वर्षापासून आम्ही राज्यस्तरीय या रमाई बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करत आलेलो आहोत। या वर्षी दिनांक 9 मार्च 2025 रोज रविवार या दिवशी या कार्यक्रमाचं भव्य दिव्य स्वरूपात असं मोठ्या नियोजनात या ठिकाणी धम्म परिषद पार पडणार आहे। विविध कार्यक्रम राबवण्यात येत असतात धम्म परिषद। या धम्म परिषदेची सुरुवात सकाळी 9 वाजता आदरणीय आशाताई भगवानराव आवटे यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करून नंतर दुपारी 2, 3, 4 असं 3 ते 4 तास वंदनीय भिक्खू संघाची धम्मदेशना आहे। संध्याकाळी 7च्या समोर जवळ 7 वाजता जे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं उल्लेखनीय काम आहे, जे समाजामध्ये ज्यांनी वाहून घेतलेलं आहे स्वतःला, या सर्वच तळागाळातल्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी नोंद घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन आणि त्यांचं त्या ठिकाणी पुष्पहार घालून स्वागताचा कार्यक्रम आहे। आणि नंतर 8, 9 असा 2 तासाचा फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संचालक आदरणीय कराळे सर आणि जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाचे लेखक जगदीश ओहळ सर यांचं व्याख्यान आहे। बौद्ध धम्म परिषद घेण्याचा मागचा उद्देश असाच आहे। याच्या पाठीमागचा एक खूप मोठा इतिहास आहे या गोष्टीला। धम्म परिषद ही याच्यासाठी घेत आलो मी 7 वर्षापासून। सम्राट अशोकाच्या काळापासून याची सुरुवात झालेली आहे धम्म परिषदेची। काही राजकीय लोकांनी याला वेगळं वळण लावलेलं आहे, काही लोकांनी याला वेगळं म्हणजे धम्म परिषदचं एक भांडवल केलं काही लोकांनी। त्यांना मला सांगायचं आहे की धम्म परिषद हे धम्म परिषदच म्हणून त्या ठिकाणी त्याचं वेगळं स्वरूप करू नका, तुम्ही त्याला भांडवल करू नका। त्याच्या पाठीमागे काहीतरी तुमचा एक वारसा राहिला पाहिजे, त्याच्या पाठीमागे काहीतरी इतिहास भूगोल राहिला पाहिजे, म्हणून धम्म परिषद घ्याव्या असं मी आयोजकांना सांगतो। आणि राहिला विषय या धम्म परिषदेचा, तर या धम्म परिषदेच्या माध्यमातून हजारो लोक त्या ठिकाणी उपस्थित राहून जवळपास कित्येक लोकांनी धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहून त्यांचं मनोबल वाढवलं, त्यांनी म्हणजे त्यांचं असं परिवर्तन झालं की जे लोक म्हणजे धम्माच्या विरुद्ध आचरण करायचे किंवा 22 प्रतिनिधीच्या विरुद्ध आचरण करायचे, त्या लोकांमध्ये खूप मोठ्या सुधारणा झाल्या। ते लोक कर्मकांडापासून दूर झालेत आणि जे तथागताचा जे मध्यम मार्ग आहे ते मध्यम मार्ग या लोकांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे। मी येणाऱ्या या 7व्या राज्यस्तरीय रमाई बौद्ध धम्म परिषदेला जे संपूर्ण महाराष्ट्रातून, तेलंगणातून, कर्नाटक राज्यातून जे जे लोक यायले, जे जे श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका साहित्यिक विचारवंत जे जे लोक येत आहेत, त्यांना मी एवढीच विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा, कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि या ठिकाणाहून बाबासाहेबाला अपेक्षित असलेला बौद्ध धम्म तुम्ही या ठिकाणाहून घेऊन जा। त्या बौद्ध धम्माची जे विचारसरणी आहे ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचा, एवढंच या ठिकाणाहून मी जनतेला आवाहन करतो।